संत तुकारामांची हत्या झाली होती की ते सदेह वैकुंठला गेले? अगं पोळ्या काय करत बसलीस? तुकोबा निघाले बघ वैकुंठाला. चल चल लवकर. शेजारची बाई आवलीला सांगायला गेली. चुलीवरची पोळी आणि हातातलं लाटणं टाकून आवली तशीच धावत निघते. तोवर तुकोबा गरुडाच्या पाठीवरल्या अंबारीत बसले असतात. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असं तुकोबा गाऊ लागताच समोर जमलेले शेकडो भक्तजन पांडुरंग हरीच्या तालावर नाचू लागतात. आवली धावत पळत तिथवर पोहोचते, पण तोवर तुकोबांना घेऊन तो महाकाय गरुड असं म्हणतात झेपावतो. 1936 साली रिलीज झालेल्या संत तुकाराम या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील हे शेवटचं दृश्य अनेकांच्या मनावर कोरलं गेलं असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठी गेले असंच आपण आजवर ऐकत आलो आहोत. पण संत तुकाराम खरंच सदेह वैकुंठाला गेले का? हा प्रश्न गेली 4 शतकं महाराष्ट्रात दबक्या आवाजात विचारला जातोय आणि त्यावर जाहीरपणे सहसा बोललंही जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकदा फेसबुक लाईव्हमध्ये संत तुकारामांचा खून झाला होता असं वक्तव्य केलं. वारकरी संप्रदायातील काहींनी त्यांचा निषेध केला. नव्या वादाला तोंड फुटल्यामुळे त्याने हा व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकला. पण यामुळे तुकारामांच्या मृत्यूविषयीची कुजबूज पुन्हा सुरू झाली. जितेंद्र आव्हाडांनी हे विधान कोणत्या हेतूने केलं हा इथे चर्चेचा विषय नाही, पण त्यांनी केलेलं विधान सत्य आहे की नाही हे तपासून पाहणं आवश्यक आहे. कारण अशी शक्यता व्यक्त करणारे ते पहिले नाहीत. आजपर्यंत कुणी कीर्तनातून या प्रश्नाला वाचा फोडली, कुणी पुस्तकात दाखले दिले, तर कुणी तुकारामांची हत्या झाली अशी जाहीरपणे मांडणी केली. गेली 100 वर्ष सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेक वेळा केला होता. डॉक्टर साळुंखेंनी विद्रोही तुकाराम हे चरित्र लिहिलं आहे. तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय्य होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहारशून्य, भोळा भाबडा किंबहुना भोळसट संत असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभं करण्यात आलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की येथील समाज मनावर प्रभाव गाजवत असलेला एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर आणि तिचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडवे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता. तुकारामांच्या व्यक्तिमत्वाची जहाल बाजू मांडताना साळुंखे लिहितात, तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले ते कोणी सामान्य लोक नव्हते. त्या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून टाकत असत. अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणाऱ्या घोड्या गाढवांपेक्षा हीन असल्याचे ते सांगत. आणि या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रतिष्ठित, प्रस्थापित, धार्मिक अधिष्ठान घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं, असं साळुंखे यांनी लिहिले. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वाहावा भार माथा. वेद आणि पंडितांबद्दल तुकाबांनी हा अभंग रचला आणि वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान दिलं. पुढे जाऊन वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना तसंच सर्व स्तरातील स्त्रियांनाही आहे असं बजावलं. सकळ शास्त्रांचे सार हे वेदांचे गौहर, पाहता विचार हाची करीती पुराणे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर अधिक करुणी वेश्याही. पुढे साळुंखे लिहितात की हे विचार तात्कालीन समाजात रुजणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांचा छळ होत होता. हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असं तुकाराम म्हणतात. याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, पण माझी मान कापली तरी मी वेगळं काही करणार नाही, अशा आशयाची विधानं तुकाराम वारंवार करतात. तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया. ब्राह्मणाला नावे ठेवली असता क्षुद्राचा वध करावा. क्षुद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छटावी, कारण तो जन्माने हीन असतो. ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केली आहे. पण अनेक चरित्रकारांना तुकोबारायांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही. श्रीधर महाराज लिहितात, इंद्रायणी काठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं आणि त्यांनी सर्वांना आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला असं सांगितलं. 14 टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिलं, सकाळीही माझी बोळवण करा, परतोनी घरी जावा अशी सूचना केली आणि भगवत कथा करीत असता तुकाराम अदृश्य झाले. या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहुगावच्या सनदेत आहे.
असं श्रीधर महाराजांनी लिहिलं आहे. तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तिथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वर शास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. मृत्यूचं गूढ उलगडत नाही. जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम हे सर्वश्रेष्ठ संत असल्याचं बहुतांशी मत आहे. तुकारामांचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही. उपलब्ध साधनसामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता हे उघड आहे. तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती काम करत होत्या. संत चळवळ क्षुद्र, अतिक्षुद्र आणि स्त्रियांची चळवळ होती. व्यवस्थेविरोधात केलेला विद्रोह होता. नामदेवांच्या परंपरेपासून ही सगळ्या जातींचा समावेश असणारी चळवळ सुरू होती. तुकारामांनी यावर कळस चढवला होता. ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे असं म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेला आहे. हे सगळं त्यावेळच्या ब्राह्मणी धर्माच्या विरोधात होतं असं मत डॉक्टर कसबे व्यक्त करतात. देवे विमान पाठविले मराठी विश्वकोशात संत तुकारामांच्या मृत्यूची तारीख 9 मार्च 1650 दिली आहे आणि जन्मसाल 1608 आहे. म्हणजे तुकारामांचं वय अवघं 42 वर्षांचं होतं. प्रयाणक काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानवदेह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकल संता तोषविले. हे संतवचन वारकऱ्यांमध्ये कायम म्हटलं जातं असं ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणतात. ते महाराष्ट्रातल्या वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यामध्ये तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले यावर सर्व वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या विरोधात बोलणाऱ्या वक्तव्यांचा वेळोवेळी निषेध केल्याचं ते म्हणतात. जे अशी वक्तव्य करतात त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी आमची भूमिका आहे. अशा वादाच्या किरकोळ कारणासाठी आम्ही आमची शक्ती वाया घालवायची का असा सवालही ते करतात. अनेक जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रचलित असणाऱ्या गोष्टींच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात असंही त्यांचं म्हणणं आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम सिनेमा 2012 साली रिलीज झाला. संत तुकाराम हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर 76 वर्षांनी आलेल्या तुकाराम या सिनेमात जादू आणि चमत्कार दाखवलेले नाहीत. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ले केले असे प्रसंग दिग्दर्शकांनी चितारले आहेत. तुकाराम हे तुमच्या आमच्यासारख्या हाडामाणसांचा माणूस होते. त्यांनी भयंकर असा दुष्काळ आणि घरातले 5 मृत्यू जवळून पाहिले. अशा अनुभवानंतर त्यांचं तत्त्वज्ञान निर्माण झालं. तुकारामांनी आपल्या आचरणातून म्हणजेच लिखाण, प्रत्यक्ष धान्य वाटप, दागिने परत करणं अशा अनेक प्रसंगातून आपलं तत्त्वज्ञान पोहोचवलं आहे. ही विरक्तीपेक्षाही जीवनानुभूती होती. त्यामुळे तुकारामांकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे असंही ते म्हणतात. तुकोबांनी तत्त्वज्ञानातल्या गूढ गोष्टी लोकांसाठी सोप्या करून सांगितल्या, पण आज 4 शतकानंतरही त्यांच्या मृत्यूचं गूढ उकललं नाही असं अनेकांना वाटतं.